आम्ही सर्वजण विद्यार्थी दशेतील म्हणजे 1976चे 10वीची बॅच म्हणजे जी 10वीची सेकंड बॅच ज्यावेळेला 10वी सुरू झाली त्यावेळेला सेकंड बॅच आमची होती. असे आम्ही सर्वजण वेगवेगळ्या गावाहून म्हणजे नगरमध्ये आलो आणि नगरमध्ये कुठला स्पॉट हे करायचा तर सुजल ग्राम ठरला आणि सुजल ग्राम ठरल्यानंतर सर्वांचं एकमत झालं. तिथून निघताना आम्ही आमच्या गाड्या घेऊन आलो खरं. इथं आल्यानंतर इथली जी बोटिंगची व्यवस्था आहे ती बोटिंगची व्यवस्था अत्यंत सुंदर आहे आणि सुरक्षित आहे. बोटिंगची व्यवस्था सुरक्षित आहे आणि आम्ही त्या बोटीचा पूर्णपणे आनंद घेतला. आम्ही सर्वांनी बोटीने इथपर्यंत आलो. इथं आल्यानंतर इथे जे खेळ आहेत निरनिराळे खेळ आहेत झोके आहेत. आम्ही आमच्या बालपणाच्या जीवनामध्ये माघारी गेलो. त्यात म्हणजे आम्ही सगळेजण सध्या 60 ते 65 रेंज आहे सगळ्यांची, ॲव्हरेज 65 रेंज आहे. परंतु इथं आम्ही आमच्या बालपणात गेलो कारण इथं ज्या सोयी आहेत त्या झोके आहेत, वेगवेगळे खेळ आहेत आणि जे ॲक्च्युली यांनी जी म्युझिक सिस्टीम ठेवलेली आहे ती अत्यंत सुंदर आहे. की आमच्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये पहिल्यांदा गाणारे आणि पहिल्यांदा गाणं गुणणारे असले तरी त्यांनी एवढी चांगली व्यवस्था ठेवली आहे की प्रत्येकजण उत्स्फूर्तपणे गाणे म्हणू लागला. गाणे म्हणता म्हणता एक 15-20 मिनटात ते एवढं सुगम संगीत सुरू झालं की प्रत्येकजण डान्स करू लागले आणि डान्स करता करता इतका वेळ गेला की जवळजवळ दुपारचे 3 वाजले तरी आम्ही तो एन्जॉय करत होतो सर्वजण. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेवणाचा आग्रह जेवायला केला आणि जेवणात आम्ही बघितलं तर जेवणाची अत्यंत सुंदर व्यवस्था आहे. जेवण खेडवळ म्हणजे ग्रामीण पद्धतीचं आहे. भाज्या अत्यंत सुंदर आहे. भाज्याला एक प्रकारचा वेगळा घरगुती आणि ग्रामीण मसाला आहे. जेवण निश्चित चांगलं आहे. तर आम्ही बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगला एन्जॉय केला. वातावरण चांगलं आहे, सेवा चांगली आहे, आपुलकीची सेवा आहे. आणि आता आम्ही जे एक 14-15 जण आहोत तर ही सगळी व्यवस्था पाहून परत या ठिकाणी येण्याचा आमचा विचार आहे. आम्ही सर्वजण परत 15च्या ऐवजी 20-25 जण एकत्र येऊन परत येण्याचा मानस आहे. थँक्यू. टीचर नाही टीचरचा नाही प्रश्न पण तेच काय सांगायचं ना.